निधि की कमी के चलते एसटी महामंडल ने कर्मचारियों को दी जाने वाली तनख्वाह में कटौती की है, जिसे लेकर कर्मचारियों में रोष व्याप्त हो गया है। महामंडल का तर्क है कि उसने निधि की कमी के चलते ये निर्णय लिया है, लेकिन कर्मचारी इस तर्क को मानने को तैयार नहीं है। उन्होंने पूरी तनख्वाह की मांग की है। ऐसा नहीं होने पर आंदोलन पर जाने की तैयारी दर्शाई है। मार्च के महीने में एसटी महामंडल के कर्मचारियों को 56% की तनख्वाह दी गई, जिनमें 44% की कटौती की गई। महामंडल ने इसके पीछे निधि की कमी को जिम्मेदार बताया, लेकिन कर्मचारी इस निर्णय के खिलाफ आंदोलन करने की तैयारी में है। हे नवीनच पद्धत दिसून राहिली शासनाची आणि एसटी महामंडळाची 56% पगार द्यायची आणि पहिले तर असं अनुषंगाने वाटत आहे की 56% आला कुठून आता नवीन दोन दिसून आलं। आज तुम्ही 56 देत आहे, उद्या अजून तुम्ही काय करणार कर्मचाऱ्याचं समजत नाही आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचा असंतोष निर्माण झालेला आहे आणि वातावरण एवढं पेटून गेलेलं आहे, आताच बंद करा असं झालेलं आहे। पण तसं न करता आम्ही शासनाला विनंती करतो की शासनाने आणि प्रशासनाने आणि एसटी महामंडळाने जे आमचे एमडी आहे, एमडी साहेब आणि आता नव्यानं अध्यक्ष झालेले सरनाईक साहेब, तर यांना विनंती करणार आहे की बाबा आमचा कमीत कमी तुम्ही 56% केला, उर्वरित कमीत पगार जो आहे 44% तो उर्वरित ताबड़तोब 1-2 दिवसात देण्यात यावा। कर्मचारियों के संगठन का कहना है कि जब उन्होंने पूरा काम किया है तो इस तरह की कटौती का कोई तर्क ही नहीं बनता। संगठन के मुताबिक महामंडल पर पहले से ही कर्मचारियों के कई तरह के भत्ते वर्षों से लंबित है। पगार कमी दिला आहे, तो ठेवून घेतलेला आहे। आर्थिक यांचं म्हणणं असं आहे की आर्थिक टंचाई पोटी ठेवला आहे, पण कर्मचाऱ्यांनी 30 दिवस काम केलं ना, त्यांनी 56%च पगार दिला। आमच्या कर्मचाऱ्यांनी 156% काम केलं। जर कधी कामगिरी नाही मिळाली तो सकाळपासून रात्रीपर्यंत बसला राहते, 12-12, 14-14 तास तो बसला राहते। तेव्हा तात्काळ शासनाला आणि प्रशासनाला आज आम्ही विनंतीच करतो की त्यांनी आमचा 44% पगार हा तातडीने द्यावा, अन्यथा एसटी कामगार संघटना मोठा आंदोलन उभा करेल। कर्मचाऱ्यांची मानसिकता आज एवढी खराब झालेली आहे की एवढं काम करून जर 44% पगार देत असेल तर कसं करायचं। त्याच्या कुटुंबाची मानसिकता खराब झाली आहे। त्या मानसिकते म्हणून त्या चालकाच्या हातातून एखादा अपघात झाला, होऊ नये, दुर्दैवाने झाला समजा, पुन्हा त्यालाच जबाबदार ठरवणार। गुरुवार को कर्मचारियों ने महामंडल के खिलाफ नारेबाजी की और शुक्रवार से ये सभी काला फीता बांधकर कामकाज करने वाले हैं। मार्च महीने की तनख्वाह जो 7 तारीख को मिलती है, वो कर्मचारियों को 9 तारीख को मिली, उसमें भी 44% की कटौती की।